हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? खूप दिवसांनी आज मी पहिल्यांदा हा व्हिडिओ बनवते आणि मला तुम्हा सर्वांचा खूप चांगला रिस्पॉन्स येत आहे. यासाठी पहिल्यांदा खूप खूप थँक्यू तुम्हा सगळ्यांना. कारण मला काही कमेंट्समध्ये एक दोन जणांनी विचारलं होतं की तुम्ही पर्सनल रीडिंग घेता का? तर ऑफकोर्स मी पर्सनल रीडिंग नाही घेत. यापूर्वी मी घ्यायची, पण फार कमी घ्यायचे. पण आता मी पर्सनल रीडिंग्स नाही घेत. आणि आता ह्या चॅनलवरती मी खास मोस्ट ऑफ आपल्या मराठी लोकांसाठी ज्यांना टॅरोट रीडिंग हा प्रकार फार कमी माहिती आहे, पण त्यांना ह्या टॅरोट रीडिंगच्या मार्फत त्यांना त्यांच्या आयुष्यातले बरेच काही अनुभव येतात किंवा त्यांचे बरेच काही प्रश्न सुटतात. आणि त्याच्यासाठी मी खूप थँकफुल आहे टॅरोट रीडिंगचे. कारण एक थोडंसं कुठेतरी आपल्याला काहीतरी गाईडलाईन मिळाली तर आपण त्याच्यानुसार चालायला मोकळे होतो. आणि आता आजचं जे रीडिंग आहे ते येणाऱ्या 48 तासात, म्हणजे नेक्स्ट 48 हावर्स काय घडेल, म्हणजे पॉझिटिव्हिटी कशी असेल आपल्या पुढच्या 48 तासांमध्ये, आपल्या आयुष्यात, आपल्या लव्ह लाईफमध्ये, आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये आणि आपल्या पर्सनल लाईफमध्ये काय 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 घडू शकतं, किंवा आपल्याला कुठली एखादी चांगली संधी आहे का पुढच्या 48 तासात, किंवा अजून काही अनएक्सपेक्टेड काही सरप्राईज आपल्याला आहेत का, हे आपण आज टॅरो रीडिंगच्या मार्फत आपण फाइंड आउट करणार आहोत. आणि यातून तुम्हालाही बरीच काही हेल्प होईल. कारण की तुमच्यापैकी एक ग्रुप असा असेल की खूप दिवसापासून त्याला असं वाटत असेल की हे एखादं काम व्हावं किंवा एखादं काम लवकरात लवकर व्हावं आणि आपण यातून सुटावं, किंवा तुम्ही कुठे काही अडकलेला असाल तर त्यातून तुम्हाला सुटण्याची इच्छा असेल, किंवा तुम्ही कुठल्या कोणाची जर का वाट पाहत असाल तर ती गोष्ट आज तुमच्यासमोर येऊ शकते. असं काहीही होऊ शकतं पुढच्या 48 तासात. जे तुम्हाला हवं आहे ते सुद्धा मिळू शकतं, जे तुमच्या आयुष्यात नको आहे ते सुद्धा जाऊ शकतं. सो आजच्या पुढच्या 48 तासात, येणाऱ्या 48 तासात नक्की काय घडेल याच्यावरचं आपण आज रीडिंग करणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे रीडिंग जनरल असल्यामुळे हे प्रत्येकाशी रेझोनेट होईलच असं नाही, ठीक आहे. आणि जर का तुम्हा सर्वांशी जर का हे रीडिंग्स रेझोनेट होत असेल तर चांगलंच आहे. त्याच्यानुसार तुम्ही तुमचे काही गाईडलाईन तुम्हाला इथून मिळेल आणि तसं तुम्ही तुमच्या आयुष्यात काही पावलं उचलू शकता. सो आता मी स्टार्ट करते आणि मी आता विचारते प्रश्न की पुढील 48 तासात नक्की पॉझिटिव्हली काय बदल होतील आयुष्यात, ह्याचं मार्गदर्शन आम्हाला करा. चलो लेट स्टार्ट. सगळ्यांनी नेहमीप्रमाणे पॉझिटिव्ह राहायचं आहे, छान राहायचं आहे. आणि मी खूप दिवसांनी हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आली, तर मला लेट झाला या काही 1-2 आठवड्यामध्ये, याच्यासाठी सॉरी, पण होईल सगळं व्यवस्थित. चलो, एक कार्ड आलेलं आहे, अच्छा 2 आलेले आहेत, ओके. 4 ऑफ सॉर्ट्स आणि हार्मिटचं कार्ड आलेलं आहे. चलो बघू अजून पुढे काय येत आहे. पॉझिटिव्हिटी मला तरी दिसते कार्ड्समध्ये. हँगमॅन, हो सॉरी, हे पण कार्ड आपण घेऊया, हे 2 कार्ड्स. वाव, 4 ऑफ कप्स, 6 ऑफ सॉर्ट्स, किंग ऑफ वॅन्ड्स, एक कार्ड इथे अजून एक आलेला आहे, 9 ऑफ कप्सचं. सिक्स ऑफ पेंटिकल्स. तुम्हाला कार्ड दिसत नाही आहेत असं वाटतंय, एक मिनिट. आणि बॉटम ऑफ द डेकमधून 10 ऑफ कप्स आलेला आहे. सो
सुरुवातीला लव्ह लाईफ संदर्भात किंवा तुमच्या पर्सनल आयुष्या संदर्भातलं रीडिंग मी तुम्हाला इथे आधी गाईडलाईन देईन पुढच्या 48 तासात नक्की काय होईल. पण सध्या इथे असं दिसून येत आहे की तुमच्यापैकी बराच ग्रुप असा आहे की तो भरपूर अडचणीत आहे आणि बरेच प्रश्न आहेत त्याच्या आयुष्यात. आणि आता प्रत्येक गोष्टीवरती काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्या हातात नसतात, त्या आपण देवावरती सरेंडर करतो, ईश्वरावरती सरेंडर करतो, बरोबर. तर ही जी व्यक्ती आहे किंवा असा जो ग्रुप आहे तो रोज रात्री प्रार्थना करत असतो की लवकर ह्या अडचणी संपाव्यात, लवकर मी इथून सुटावं किंवा जे काही प्रश्न अडलेले असतील ते लवकरात लवकर संपावेत आणि एखादं नवीन आयुष्य माझ्या आयुष्यात सुरू व्हावं किंवा काहीतरी नवीन संधी माझ्या आयुष्यात चालू व्हावी किंवा अजून काहीतरी सुंदर आयुष्य मला जगायला मिळावं असं त्याला वाटतं. आणि अशातच तुम्ही स्वतःची वाट काढत पुढे पुढे चाललेले असता. स्वतःच्या आयुष्यात तुम्ही खूप खूप छान राहण्याचा प्रयत्न करता आणि जरही म्हणजे तुम्हाला कळतं आहे की आयुष्यात बरंच काही घडतं आहे, अनएक्सपेक्टेडली बऱ्याच गोष्टी आत्तापर्यंत घडत गेलेल्या आहेत आणि ह्या सगळ्यातून तुम्ही स्वतःची नेहमी म्हणजे स्वतःचं एक मार्ग शोधत आहात. तुम्ही या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी रोज देवाला रात्री झोपताना तुम्ही प्रार्थना करत असता. सगळ्या ह्या अडचणीत जे तुम्ही अडकलेले आहात त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही देवाला मार्ग विचारत आहात आणि अशातच तुम्ही स्वतःची सुद्धा वाट शोधत आहात. तुम्ही स्वतःचं आयुष्यसुद्धा एकाकीपणे जगत आहात असं इथे दिसतं आहे. पण आता हे फार काळ नाही राहणार. इथे जेव्हा हँगमॅनचं कार्ड येतं तेव्हा असं असतं की एक तुमच्या आयुष्यात काहीतरी एक नवीन सुरुवात तुमच्या आयुष्यात येत आहे. इथे दिसतंय एखादा माणूस हा पूर्णपणे अडकलेला आहे, म्हणजे पूर्ण परिस्थितीमध्ये अडकलेला आहे असा उलटा इथे माणूस दिसतोय हँगमॅन. पण त्याच्या ज्या आजूबाजूला ही जी काही नवीन हिरवी पालवी फुटलेली आहे हेच दर्शवतं. आणि इथे सूर्य म्हणजे याच्या आजूबाजूला जे काही सूर्याची किरणं दिसतं म्हणजे सूर्य जो आहे म्हणजे कुठेतरी एक नवीन सुरुवात कोणीतरी तुमच्या आयुष्यात येईल किंवा काहीतरी तुम्हाला सध्या तुमच्या आयुष्यात जे काही सध्या क्रायसिस सुरू आहेत ते लवकरात लवकर संपतील आणि ह्या सगळ्या गोष्टींचा एंड होईल हे सगळं दिसतंय. आणि अशा परिस्थितीत तुम्हाला ना तुमच्यापैकी एक ग्रुप असा सुद्धा असेल की तुम्हाला बाहेरून भरपूर ऑपॉर्च्युनिटीज येतात पण त्या तुम्ही ॲक्सेप्ट करत नसाल. आणि लव्ह लाईफ संदर्भात जर का बोलायचं झालं तर तुम्ही कुठल्या तरी एका व्यक्तीचा सतत विचार करत राहता की ज्याच्यामुळे जी इतर माणसं तुमच्यावरती प्रेम करतात, जे कोणी तुला प्रेमाचा कप देतोय किंवा प्रपोजल तुमच्यासमोर येत आहे, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही आहात. सो असं नाही चालणार, ठीक आहे. कारण की जे आता झालेलं आहे ते झालेलं आहे, त्याच्यावरती आपल्याला जास्त विचार करून ह्या अशा अवस्थेत राहून उपयोग नाही आहे. आपल्याला जर का खरंच पुढे जायची इच्छा असेल, आपल्याला आपल्या आयुष्यात बरंच काही पुढे करण्याची इच्छा असेल तर हे जे काही इतर संध्या ज्या काही तुमच्या आयुष्यात येत आहे, अपॉर्च्युनिटीज येतात किंवा इतर प्रपोजल लव्ह लाईफ संदर्भातले जे तुमच्या आयुष्यात येत आहेत त्यांच्यावर तुम्ही बघायला घ्या. नवीन पॉझिटिव्हली तुम्ही स्वतः त्या प्रपोजल्सकडे किंवा त्या अपॉर्च्युनिटीजकडे पाहायला सुरुवात करा. कदाचित ती व्यक्ती तुमच्यासाठी नसेल असं पण असेल ना. कधी कधी असं होतं की आपण एका व्यक्तीबरोबर बरीच वर्ष राहतो आणि एक काळ असा अचानक येतो की आपण इथे का राहिलोय असा एक प्रश्न येतो. कारण आपण खरंच खूप वैतागलेले असतो, कुठेतरी कॉम्प्लिकेटेड आयुष्य जगलेलं असतं आणि त्या सगळ्यातून आपल्याला देव सोडवत असतो आणि मग तुम्ही असे निराश राहिलात तर ते नाही चालणार ना. तुम्हाला जे काही बाहेरून जे काही छान इतर प्रपोजल्स जे येतात त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. कदाचित त्या व्यक्तीबरोबर तुमचं आयुष्य खूप सुंदर असेल, आपल्याला काय माहिती ना. म्हणून ही अशी व्हायब्रेशन किंवा असा नर्वसनेस जर का ठेवला तर आपण आय डोंट थिंक सो तुम्ही पुढे जाऊ शकाल तुमच्या आयुष्यात. कारण की तुम्हाला जर का पुढचं पाऊल टाकायचं असेल तर ऑफकोर्स तुम्हाला खूप खूप धीर एकवटून भरपूर स्वतःचं मन भक्कम करून तुम्हाला पुढे चालायचं आहे आणि पुढे काय सरप्राईज आहे त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आणि तुमची कुठेतरी येणाऱ्या 48 तासात काहीतरी फसवणूक होऊ शकते, कुठलं तरी एखादं संकट येऊ शकतं. हे त्याच्यामुळे तुम्हाला बरंच काही अचानक कलॅमिटी जर का आली, आता हल्ली आपण पाहत असतो किंवा असं अजून बरंच काही असेल, एखादं संकट जे तुमच्या आयुष्यात पुढे आहे किंवा पुढे येणाऱ्या 48 तासात जे आहे ते थोडंफार इथे दिसतंय. आणि यात
तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीजवरती भरपूर लक्ष ठेवायचं आहे या दिवसात. हे झालं तुमच्या प्रोफेशनल लाईफ संदर्भात. अचानक जर का तुम्हाला एखादा जॉब आला तर तुम्हाला नक्की ती संधी घ्यायची आहे या येणाऱ्या 48 तासात. शिवाय तुम्ही जर का एखाद्या कंपनीचे मालक असाल तर एखादा जो मेन एम्प्लॉई किंवा तुमच्या ऑफिसमधला जो कोणी हेड असेल, अचानक त्याने जर का नोकरी सोडण्याचा रिझाईन वगैरे दिल्याचा विचार केला तर तुम्हाला पुढच्या गोष्टी भरपूर हँडल कराव्या लागतील. तर ह्या सगळ्या गोष्टींची तयारी तुमच्यात असली पाहिजे. तर थोडंसं हे तुमच्या प्रोफेशनल आणि बिझनेस लाईफ संदर्भातलं होतं. पुढे किंग ऑफ वँड्स, थोडेसे येणाऱ्या 48 तासात थोडासा इमोशनल ताप तुम्हाला होईल. इमोशनल ताप म्हणजे भरपूर भावना असतील, भरपूर भावनांचा कल्लोळ असेल, भरपूर विचारांचा कल्लोळ असेल आणि डिसिजन कुठलं जर का एखादं तुमच्यासमोर आलं तर तुम्ही इमोशनली व्हायचं नाही. खूप वाईजली, खूप विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे. कारण आता तुम्हाला लक्षात आलेलं आहे की पुढे 48 तासात काय होणार हे ऑलरेडी तुम्हाला या व्हिडिओमार्फत कळलेलं आहे. सो अचानक जर का काही संकट आलं तर कोलमडून न जाता एखाद्या किंगप्रमाणे ठामपणे व्यवस्थित निर्णय घेऊन वाईजली पुढे जायचं आहे. आणि त्याचमुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढचं एक सरप्राईज असं असेल, एखादी जर का प्रॉपर्टी संदर्भातले वाद असतील तर त्यात तुम्ही जर का डिसिजन घेतलात तर ऑफकोर्स तुम्हाला यश आहे. तुमच्या सगळ्याच प्रॉपर्टी तुमच्यासोबत राहतील हे इथे दिसून आलेलं आहे. हे एक प्रकारचं डेस्टाईन किंवा एक जे तुमच्या नशिबात आहे ते तुमच्या सोबत आलेलंच आहे असं इथे दिसून येत आहे. त्याच्यामुळे ही जी एनर्जी आहे इमोशनलिझमची किंवा असं नाही न राहता व्यवस्थित खूप छान डिसिजन घेतले तर तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप सुंदर आयुष्य तुम्ही जगू शकता. ऑल सेट असं इथे दिसतंय. आणि या दिवसात तुम्हाला जस्टिस तुमच्या बाजूने आहे. जे काही तुमच्या आयुष्यात धुमाकूळ घडेल या दिवसात, जे काही तुम्हाला ताप येतील इमोशनली, जे काही तुम्हाला निर्णय घ्यावे लागतील तर त्यात इमोशनल न होता तुम्ही खरंच देवाला सरेंडर जा. अंतर्मनातून तुमच्या काय आवाज येतो तो ओळखायला शिका. कारण न्याय तुमच्या बाजूने आहे. सगळं खूप सुंदर आहे पुढचं आयुष्य. त्यामुळे काही घाबरायचं गरज नाही आहे. व्यवस्थित सगळं आहे. आणि इथे 4 ऑफ सॉर्ट्स आणि 4 ऑफ कप्स जे कार्ड आलेलं आहे, ऑफकोर्स या पुढच्या 48 तासात तुम्हाला तुमचा डेस्टाईन पार्टनर हा तुम्हाला खूप मिस करतोय. तुम्ही प्लीज त्याला एखादा मेसेज करा किंवा कदाचित त्या व्यक्तीचा तुम्हाला मेसेज येऊ शकतो आणि तुम्ही एकमेकांशी आता जर का तुम्ही सेपरेशनमध्ये असाल, सेपरेशन मीन्स तुम्ही तुमच्या नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये असाल खूप दिवसांपासून, एकमेकांबद्दल तुम्ही काही तुमच्या कारणांमुळे काही पर्सनल इश्यूजमुळे तुम्ही जर का बोलत नसाल एकमेकांशी, तर प्लीज तुम्ही तुमच्या मित्राला, मैत्रिणीला, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड किंवा जो कोणी फियॉन्सी असेल अशाला तुम्ही नक्की मेसेज करा किंवा ती व्यक्ती तुम्हाला कदाचित मेसेज करेल या पुढच्या 48 तासात म्हणजे येणाऱ्या 2 दिवसात. आणि हे जे सगळे कष्ट इथे दिसत आहेत, इथे 4 ऑफ सॉर्ट्स किंवा हे 4 ऑफ कप्स सारखे किंवा हे असं नवीन जी काही वाट तुम्ही शोधायचा प्रयत्न करताय, ह्या सगळ्यातून तुम्ही आपोआप तुमचं नशीब किंवा तुमचं दैव तुम्हाला यातून बाहेर काढेल आणि तुमचा देवसुद्धा तुमच्या पाठीशी आहे. आणि पुढे तुमचं हे जे काही कार्ड आलेत ह्यातून हेच सांगितलेलं आहे की तुमचे पुढचं आयुष्य खूप सुंदर आहे. एकदम हॅपी फॅमिलीसारखं तुम्ही आयुष्य जगाल. तुम्ही, तुमचे पार्टनर, तुमची मुलं आणि तुम्ही अख्खं जग फिरता असं इथे दिसतंय. आणि ते 10 नंबर जेव्हा येतो तेव्हा आपल्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी रिझॉल्व्ह होतात. खूप काही सुंदर नवीन सुरुवात आपल्या आयुष्यात होते. मी तुम्हा लोकांना इथे हे सांगायला विसरले, तुमच्या झोडायक सायन्स इथे कोणत्या आहेत आणि कुठल्या सायन्स खूप स्ट्रॉंग्स आहेत. ऑलमोस्ट इथे सगळ्या झोडायक सायन्स आहेत आणि स्ट्रॉंग जर का कुठली म्हणायची तर मी तुम्हाला एक सांगेन की जेमिनाय, लिब्रा, एक्वेरियस स्ट्रॉंग आहे. इथे खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे या ज्या राशीची लोक आहेत त्यांना
थोडंसं या दिवसात भरपूर लक्ष ठेवावं लागणार आहे. आणि पुढची जी साईन आहे कप्स म्हणजे टॉरस, विर्गो, कॅप्रिकॉर्न या 3 राशा, या 3 साईन्स खूप स्ट्रॉंग आहेत या दिवसात. शिवाय बाकी इतर ज्या आहेत कॅन्सर, स्पायसेस, स्कॉर्पिओ हे खूप स्ट्रॉंग आहे. आणि टॉरस, विर्गो, कॅप्रिकॉर्न आणि एरिस, लिओ, सॅजिटेरियस ह्या साईन्ससुद्धा इथे अवेलेबल, म्हणजे ऑलमोस्ट 12 साईन्स इथे अवेलेबल आहेत. पण स्ट्रॉंगली जर का कोणाबद्दल बोलायचं झालं तर इथे कॅन्सर, स्पायसेस, स्कॉर्पिओ ह्या 3 राशी खूप स्ट्रॉंग आहेत. आणि प्लस थोडंसं एक सेकंड नंबर जर का रिच्युअल ओपिनियन द्यायचं म्हटलं तर जेमिनाई, लिब्रा, इक्वेरियस या सायन्ससुद्धा तितक्या स्ट्रॉंग इथे दिसून येत आहेत. आपण ह्या टॅरोटच्या मार्फत आता आपण आपल्या एनर्जी चेक करूया की या 48 तासात आपलं एनर्जी कशी असेल आणि आपल्याला कसं बिहेव करायचं आहे प्रत्येक डिसिजन घेताना, हे पण इथे चेक करूया. वाव, एक कार्ड आलेलं आहे, ब्लॉसम ऑफ अबंडन्स. woman holding a coin. स्टॉर्म वॉर्मिंग हे तर होणारच होतं हे कार्ड, कारण की इथे 4 ऑफ सॉर्ड्स आलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं स्टॉर्म वॉर्मिंग आहे तुम्हाला या दिवसात. स्टॉर्म वॉर्मिंग म्हणजे काहीतरी संकट तुम्हाला या पुढच्या 2 तासात येऊ शकतं. तर तुम्हाला कळलेलं आहे आता इथे, तर तुम्हाला आता तुमच्या केसमध्ये प्रत्येकाची केस इथे वेगवेगळी आहे. सो प्रत्येकाला माहीत आहे की आता पुढे काय होणार आहेत. म्हणजे इथून जेव्हा गाईडलाईन मिळतं तेव्हा की कुठलं वादळ अचानक येऊ शकतं आपल्या आयुष्यात, आणि पुढे आपण बघूया की त्या वादळानंतर आपल्या आयुष्यात काय बदल घडतील हे पण आपण ह्या टॅरोटमधून आपल्याला दिसेल. तसं तर ऑलमोस्ट इथे तुम्ही तुमच्या या नंतर एक खूप छान फॅमिली तुमची आहे. या सगळ्या कोलाहलातून जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा एंजल ऑफ बॅलन्स तुमच्यासोबत आहे. अजून एक कार्ड पाहूया. थर्ड चक्र, आर्कएंजल, आणि बॉटम ऑफ द डेकमधून काय आलं आहे, डोर टू स्पिरिट. वाव, तर थोडंसं एक वादळ आपल्या आयुष्यात येईल आणि इथे 10 नंबर येतोय, म्हणजे ऑफकोर्स ते वादळ जेव्हा येईल त्यानंतर आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी, जे काही दुःख होती, जे काही त्रास आहेत आपल्या आयुष्यात ते सगळे निघून जाणार आहेत आणि तिथून पुढचं आपलं आयुष्य फुल ऑफ अबंडन्स आहे. आणि प्लस तुम्हाला पैशांची सुद्धा तुमच्या आयुष्यात कधीही कमतरता भासणार नाही. ठीक आहे, एक बरेच आयुष्यात असे फेज असतात त्यातून आपल्याला जायचंच असतं. त्या दिवशी माझी एक ओरल एक्झाम होती आणि माझी ओरल एक्झामचा टाईम होता 11 वाजता आणि त्याच्या अगोदर 15 मिनटं अजून एक माझ्या अगोदर एक स्टुडंट होती, तिचा टाईम होता 10:45. तर 10:45 ते 11 या 15 मिनटाच्या काळात मी इतकी म्हणजे मूड स्विंग्स होत होते की आता 10:45 आहेत, आता 10:55 झाले, आता 11 वाजायला आले, बापरे आता माझं ओरल कसं होणार, हे सगळं मी त्यावेळी फेस करत होते. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आता माझी ओरल झाली की माझं कसं होईल. 11 ते 11:15 15 मिनिटांची ओरल एक्झाम होती, पण तेवढ्या या 15 मिनिटांमध्ये मी किती काय म्हणजे विचार करत बसलेली आणि किती हायपर झालेली मी, म्हणजे मी पर्सनली स्वतः सांगते तुम्हाला माझा अनुभव. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की असे कितीतरी पडाव आपल्या आयुष्यात येतील. उद्या अचानक जर का मी प्रेग्नन्सीच्या असेल आणि मला जर का माझा जेव्हा 9वा महिना येईल, जेव्हा सगळ्या गोष्टी होतील, तेव्हा मला सुद्धा असंच वाटेल की बापरे मग कसं असेल, मग कसं पुढे असेल, काय असेल. सो हे सगळे असे आपल्या आयुष्यात येणारे हे सगळे फेजेस आहेत आणि ह्यातून आपल्याला बाहेर पडायचंच आहे. आणि लकीली थँक गॉड ती ओरल कशी का होईना मी पुढे पासआउट केली आणि मग आले. आणि ॲट द एंड म्हणजे आता तुमच्याशी बोलताना मला हे सगळं शेअर करावं असं वाटलं. सो तसंच हे जे काही अशी वादळं येतात किंवा अशा ज्या काही गोष्टी येतात, अशा फेजेस येतात, तेव्हा
थोडंसं आपल्याला धैर्य ठेवून राहावं लागेल. खूप खूप धीर धरणं गरजेचं आहे. काय बरा तर धीर बरा असं म्हणतो ना तसं. आणि एंजल ऑफ बॅलन्स म्हणजे भरपूर इमोशनल जे काही तुमच्यापैकी जर का कोणी होत असेल, अचानक हायपर होणं किंवा हाय टेम्पर्ड होणं, तर ते थांबवलं पाहिजे. ओके. आणि थर्ड चक्र आर्के एंजल म्हणजे आपल्या पोटात भरपूर भीती असते, इन्सिक्युरिटी असते, असं झालं तर, तसं झालं तर. मग तसं नको ना. जे काही होईल ते तुमच्याच बाजूने होणार आहे, कारण की जस्टिस तुमच्या बाजूने असं ह्या कार्डमध्ये आपल्याला दिसलेलं आहे. सगळं काही तुमच्या इच्छेनुसारच होणार आहे, त्यामुळे घाबरायचं काही गरजच नाही आहे आपल्याला. आणि देव तुमच्यासोबत आहे. डोअर टू स्पिरिट. मग या दिवसात आपल्याला काय करायचं आहे, कुठली गोष्ट आपल्याला स्ट्रॉंग बनवेल तर आपल्याला नामस्मरण. जर का तुम्ही खरंच तुमच्यापैकी कोणी जर का देवाला मानत असेल, आय होप सो तुम्ही हा चॅनल पाहताय म्हणजे ऑफकोर्स तुम्ही नास्तिक नाही आहात हे इथे दिसतंय. सो डोअर टू स्पिरिट. ही जी सगळी इन्सिक्युरिटी आहे, ही जी की भीती तुमच्या पोटात आहे, ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी एक छानसं अबुंडन्स तुमच्यासोबत आहे. ते तुम्हाला जाणीव येण्यासाठी तुम्हाला भरपूर नामस्मरणाची या दिवसात खूप खूप गरज आहे. आणि ठीक आहे, 48 हावर्स आहेत पुढचे. आणि हे 48 हावर्स तर इतकेच आहेत. अजून तर आपल्याला पुढचं खूप सुंदर आयुष्य जगायचं आहे. सो थोडेफार असे पडाव येत राहतात, चढउतार येत राहतात, चालत राहायचं. सो हे होतं तुमचं आजचं रीडिंग. आणि हे तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. नक्की शेअर करा तुमच्या जे काही अनुभव असतील ते. मला आवडेल हे सगळं ऐकायला. आणि तुम्ही हा व्हिडिओ माझा आतापर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप थँक्यू. हार्टफेल ग्रॅटिट्यूड टू ऑल. आणि पुढच्या रीडिंगसाठी स्टे ट्यून. बाय. टेक केअर.